मोठी बातमी, लालबागच्या राजाचा विसर्जनाचा घोळ हा काल पाहायला मिळाला। गुजरातच्या तराफ्यामुळे विसर्जन चांगलंच खोळंबलं। अखेर 4 तास वाट पाहिल्यानंतर लालबागचा राजा हा विसर्जित झाला। तर गुजरातवरून जो अत्याधुनिक तराफा मागवण्यात आला होता त्या तराफ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन हे खोळंबलं आणि त्यामुळे या राजाला 14 तास पाण्यातच अडकावं लागलं। त्यानंतर रात्री 9:15च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन झालं। लालबागच्या राजाच्या गणेश मंडळाचे एकूणच वागणं आक्षेपार्ह ठरतंय। या मंडळाला काही प्रश्न विचारले जाणे गरजेचे। हे प्रश्न नेमके काय पाहूयात। विसर्जनात गोंधळ घालून गणेश भक्तांच्या भावना का दुखावल्या? गणेश विसर्जनाचे नियम का पाळले नाहीत? भरती ओहोटीचं वेळापत्रक का दुर्लक्षिलं? चंद्रग्रहणाच्या ऐन तोंडावर विसर्जन योग्य आहे का? विसर्जनासाठी मूर्ती पाण्यात तात्काळ ठेवणं योग्य आहे का? लालबाग गणेश मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांना हे प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा जो खोळंबा झाला होता यावरून भाविकांमधून देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते आणि याचवरती आता या मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांना काही प्रश्न जय महाराष्ट्राने उपस्थित केलेले आहेत।